नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या BA भाग 1च्या अभ्यासक्रमामध्ये आपण एकनाथ पाटलांची कविता अभ्यासत होतो. यात त्यांची शहर एक उदास पोकळी या कवितेवरती आपण चर्चा केली. त्यानंतर त्यांची जी दुसरी कविता आहे ती शोध यात्रा या कवितेसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आता जी अवस्था कवी मनाची आहे शहरमध्ये, तीच इथे शोधयात्रा कवितेत आहे. म्हणजे शोधयात्रा कवितेचं जे आशयसूत्र आहे त्या सूत्राचा एक धागा शहर या कवितेत आपल्याला जोडलेला पाहायला मिळतो. कारण का, शहर या कवितेत तो एके ठिकाणी म्हणतो, अस्तित्व गमावलेला मी. म्हणजे त्यानं स्वतःचं अस्तित्व गमावलं म्हटल्यानंतर आता मी कोण आहे, माझं अस्तित्व काय याचा शोध तो या शहरामध्ये घेताना दिसतो. तर शोध यात्रा ही कविता शहर कवितेच्या जवळ जाणारी अशी आहे. कारण शहरातील जे धकाधकीचं भौतिक आणि तकलादू जे जीवन आहे, एक भौतिक सुख तुम्हाला खूप मिळतात शहरामध्ये. आणि त्यामध्ये जे आहे, जे सुख आहे ते कवीला तकलादू वाटतं, क्षणिक, फार ते काही टिकून राहणारं नाही. तर ही जी धकाधकीची तकलादू जीवन पद्धती आहे ती त्याला रुचत नाही. खेड्यातील जो माणूस आहे तो शहरात आला की त्याला एक प्रकारचं मुक्त, मनाला येईल तसं जगण्याची एक सवय असते. ती सवय इथे त्याला म्हणजे त्या सवयीला कुठेतरी त्याला बंधन घालावं लागतं. आणि मग या माणसाच्या मनाची कोंडी होते. तो ते घुसमट त्याच्या मनाची सुरू होते. तर त्याचं चित्र या ठिकाणी आहे. जागतिकीकरणामध्ये आता काय झालंय, खेड्याची सुद्धा ओळख पुसत चालली. म्हणजे पूर्वीसारखं खेडेगाव, आता खेड्यांच्या रचना बघा. म्हणजे जुनं गाव, नवं गाव, किंवा जुनं गाव असेल तर पूर्वीची कौलारू घरं, अंगण, परसदार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता कमी कमी होती. ते आता बंगले व्हायला लागलेत, सिमेंट कॉन्क्रीटची घरं व्हायला लागलेत. खेड्याचा चेहरा मोहरा बदलायला आलाय. तर हे सगळे जे परिणाम आहेत जागतिकीकरणाचे, त्या जागतिकीकरण आता कधी आलं तर 1990 नंतर आपण जो हा आत्ताचा कालखंड आहे हा सगळा जागतिकीकरणाच्या प्रभावाखालचा आहे. मग इथे माणूस, त्याची माणुसकी, त्याचं माणसाचं मन याचा विचार नाही, तर माणसाची बुद्धी, तो काय करतोय हे महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर, आपलं राहणीमान, जीवनमान न कळत ह्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांच्या अधीन होत चाललं आपण. आपल्याला जे जे गरजेचं आहे, आता साध्या गोष्टी आहेत गरजेच्या, अन्न, वस्त्र, निवारा, तर त्यात सुद्धा आपण कितीतरी गोष्टी म्हणजे ज्या गरजेच्या आहेत त्या सोडून ज्याची गरज नाही अशा भौतिक गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. तर अशी ही जी आपली जीवन पद्धती बदलली आणि त्यात मग मीचा शोध जो आहे, माझं अस्तित्व काय आहे, माझी ओळख काय आहे, याचा शोध कवी इथं घेताना दिसतो. कवितेचं शीर्षक सुद्धा खूप म्हणजे उद्बोधक असं आहे, शोध यात्रा. एक शोध आहे, पण तो शोध कशाचा आहे, तर स्वतःचा त्या ठिकाणी आहे. तर कवी इथे म्हणतो, मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, तसाच मी फेकला गेलो. मुळासकट उपटून टाकावं एखादं झाड, तसाच मी फेकला गेलो. गरजेपोटी गावातून शहराकडं, मातीनेच तोडून टाकावी झाडांशी असणारी नाळ. तसा माझा गावही नाकारतो आता माझ्याशी असणारं नातं. त्यामुळे मला शहरात जगता येत नाही धडपणानं. हे जे वास्तव आहे ते कवीनं
मांडलेला आहे. इथे नसतं मोकळं आकाश, इथे नसतं मोकळं आकाश, काळी माती हिरवी रानं, नसतात नद्या झाडं पशु पक्षी आणि गावाकडची माणसं. असतात सत्व गमावून बसलेल्या निर्जीव माणसांची किडलेली मन आणि भकास चेहऱ्यावर फासलेले उदासीचे रंग. मला कळत नाहीत इथल्या चौका चौकात गरगरणारे फसवे भोवरे. इथल्या चौका चौकात म्हणजे शहरातले. आणि आडव्या तिडव्या भिरभिरणाऱ्या वाऱ्याचा लावता येत नाही अर्थ. मला येत नाही मिसळता, मला येत नाही मिसळता मतलबांच्या गर्दीत कुठंच प्रयत्नानं. मला ओळखत नाहीत शहराचे परके रस्ते, मला ओळखत नाहीत शहराचे परके रस्ते, परकेपणा. तरीही मी भ्रमिष्ठासारखा फिरत असतो एकटाच वणवण. मी शोधतो इथल्या प्रत्येक संदर्भात माझ्या गावाचं गावपण. तेव्हा हे शहर मला हसतं उपहासानं. मी भ्रमिष्ठ होत जातो अधिकच मग. व्यवहाराच्या चाकोऱ्या झुगारून वळतो गाव पांढरीच्या दिशेने जेव्हा. व्यवहाराच्या चाकोऱ्या झुगारून वळतो गाव पांढरीच्या दिशेनं जेव्हा, तेव्हा मला सहन होत नाही गावाचं हातपाय पोटाशी दुमडून बसणं. तेव्हा मला सहन होत नाही गावाचं हातपाय दुमडून पोटाशी बसणं. सहन होत नाही माझंच माझ्या गावापासून पारखं आणि पोरकं होणं. सहन होत नाही माझंच माझ्या गावापासून पारखं आणि पोरकं होणं. आणि अस्वस्थावस्थेतच मी फिरतो भ्रमिष्ठासारखा. पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त शहराच्या बकाल रस्त्यावर अपरिहार्यपणानं गावठाणाच्या असंभव खुणा शोधत अजूनही. तर मित्रांनो, अशी ही शोधयात्रा कवी मांडताना दिसतो. आता इथे शहर आहे, म्हणजे आपण जी शहर मधला जो धागा आहे तो कसा आलाय, तर तिथे शहराने त्याच्या मेंदूवरती रात्रंदिवस काय करतो, मेंदूवर प्रहार करतोय. त्याचं अस्तित्व तिथे ढासळून गेलेलं आहे. पण तो शहरात स्थायिक आहे. खेड्यापासून तो आता तुटलाय. गावापासून, माझ्या गावापासून तुटलेला मी, असं शहर कवितेत तो म्हणतो. तर हे वास्तव जे आहे, गावापासून शहरात येणं, ते इथं महत्वाचं आहे. कारण का, की जो खेड्यापाड्यातला माणूस आहे तो शहरात आला की त्याची एक प्रकारे कोंडी होते आणि तिच्यातून सुटण्यासाठी तो मार्ग शोधायला लागतो. आणि त्या सुटण्यासाठी तो मार्ग शोधत असताना जो एक त्याला संघर्ष करावा लागतो, मग तो मानसिक पातळीवरचा असेल, व्यावहारिक पातळीवरचा असेल, तो जो संघर्ष आहे, तो संघर्ष इथे आपल्याला दिसतो. गावापासून जे तुटलंपणाची भावना आहे, गाव पोरकं झालं आणि गावापासून आपण पारखं झालो, म्हणजे तुटलेपणाची भावना इथे आलेली आहे. आणि शहरात काय मिळतं, वाट्याला येतं, तर शहरात येतं ती उपरेपणाची भावना. उपरपण आहे शहरामध्ये.
तो उपरेपणाची वागणूक आणि गावाकडचं तुटलेपण याच्या पेचात सापडलेली माणसाची ही भावना जी आहे ती व्यक्त होते. तो पेचात सापडलाय. एक प्रकारची कात्री म्हणतो आपण, कात्रीत माणूस सापडतो तसं तो इथे सापडलाय की गाव पण तुटलंय आणि शहर उपर वाटते. अशा अवस्थेत तो स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग शहराच्या प्रत्येक संदर्भात तो गावाचं गावपण शोधतोय. त्यामुळे ते जे गावपण आहे त्या गावपणाच्या खुणा, गावठाणच्या खुणा या शहराच्या बकाल रस्त्यावरती तो शोधतोय. जागतिकीकरणामुळे सगळं बदलत चाललंय. त्यामुळे ह्या खुणाचं शोध म्हणजे गावाचं गावपण शोधताना दुःख आणि दारिद्र्य जे आहे ते कवीला इथं सहन होत नाही. कारण दारिद्र्यामुळेच माणूस काय होतो, खेड्यातला शहराकडे धाव घेताना दिसतो. तर इथे त्याची जी घुसमट आहे ती येते. म्हणजे ही शहरी जीवन आता जगणं अपरिहार्य आहे. पण शहरी जीवन जगत असताना त्याला जो संघर्ष करावा लागतो, त्याची जी घुसमट आहे खेड्यातल्या माणसाची, ती इथं प्रकट केलेली आहे. तर मित्रांनो, शोधयात्रा कवितेवरती आपली चर्चा ही अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.